हॅलो माय डिअर स्टुडंट, आपल्या सर्वांचं स्वागत परत एका नवीन व्हिडिओ सेक्शनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉनचा पुढील भाग बघणार आहोत. म्हणजे आतापर्यंत सध्या आपण स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन बघतोय, त्याचाच पुढचा भाग आज आपल्याला स्टडी करायचा आहे. चला तर मग बेटा, नेक्स्ट पार्ट जो आहे तो कलेक्टिंग डक्ट आहे. आता कलेक्टिंग डक्ट म्हणजे आपण अंडरस्टँड करू शकतो की काहीतरी कलेक्ट करणारी नलिका. डू यू अंडरस्टँड ना बेटा? काहीतरी कलेक्ट करणारी नलिका. सो लेट्स स्टार्ट टू नो अबाउट इट. पहिल्यांदा बघू काय कलेक्टिंग डक्ट. बेटा, हे कलेक्टिंग डक्ट आहेत कुठे ते बघू आपण फिगरवर. हे बघा बेटा, इथं नाव लिहिलेलं हे कलेक्टिंग डक्ट. हे बघा, हे कलेक्टिंग डक्ट आहेत. ठीक आहे बेटा. आता ह्या कलेक्टिंग डक्ट बद्दलची माहिती आपल्याला मिळवायची आहे. चला, इट इज अ कॉमन कलेक्टिंग डक्ट. बेटा, हा कॉमन आहे. का कॉमन आहे? कॉमन म्हणजे सामान्य आहे, जिथे जवळपास मॅक्सिमम नेफ्रॉन्स ओपन होतात. म्हणजे नेफ्रॉन म्हणू आपण त्याला. आता हे जे नेफ्रॉन आहेत ते नेफ्रॉन आपण सांगितलं होतं की कॉइल्ड ट्युबुलार कॉम्प्लेक्स अशा पद्धतीची एक नलिका आहे. आणि ती नलिका, तिच्यामध्ये जे काही आहे नलिकेत काय असणार आहे, वी शुड ऑल नो दॅट की देर इज अ प्रेझन्स ऑफ युरिन इन दॅट डक्ट किंवा इन दॅट नेफ्रॉन. नेफ्रॉन मध्ये ना युरिन आहे ना, मग ती युरिन ओपन कुठे करायची, कुठे टाकणार आहेत ते? तर ते सगळे नेफ्रॉन जे आहेत ना, आपण हे शिकलो होतो की मिलियन्स ऑफ द नेफ्रॉन्स आर प्रेझेंट इन द किडनी. मिलियन्स. मग त्या मिलियन्स नेफ्रॉनने आणलेली युरिन त्यांनी कुठे टाकायची? तर बेटा, त्यांनी एका डक्ट मध्ये टाकायची. आणि याला कॉमन हा शब्द का सांगितला आपण? कारण अनेक डक्टसाठी एकच नलिका असते, मोठी नलिका, जिच्यामध्ये नेफ्रॉनने आणून काय टाकायचंय, युरिन टाकायची आहे. म्हणून त्याला कॉमन कलेक्टिंग डक्ट असा शब्द म्हणायचा. इट इज अ कॉमन कलेक्टिंग डक्ट इन विच मेनी नेफ्रॉन्स आर ओपन. आता इथे बघा, सध्या तरी आपल्याला इथं एक नेफ्रॉन दिसतोय. हे बघा, हा दुसरा नेफ्रॉन. हे बघा, हे तिसरा नेफ्रॉन. हे चौथा. हे पाचवा. असे अनेक नेफ्रॉन जे आहेत ते नेफ्रॉन बेटा कशात ओपन होतात? तर आपल्या ह्या डक्ट मध्ये ओपन होतात. ज्या डक्टला आपण म्हणायचं आहे काय, तर विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणामध्ये याला कलेक्टिंग डक्ट असे म्हणतो. सोपी गोष्ट कळली ना? कोण कुठे ओपन होतं आणि ओपन होणे म्हणजे काय, त्या नलिकेत असलेलं काही आहे ते टाकणे. ओके बेटा. दुसरं, दिस इज अ लॉंग डक्ट. आता बेटा, हा जो डक्टचा विचार केला तर हा लॉंग आहे. नंबर 2, त्यानंतर एक्सटेंड फ्रॉम. बेटा, त्याची सुरुवात होते. सुरुवात कुठून होते? तर तो कॉर्टेक्स रिजन मध्ये येतो. हे बघा बेटा, तो इथं आहे. म्हणजे तो सुरुवात कधी बी आपण त्याची सांगायची कॉर्टेक्स रिजन मधून. म्हणजे त्या दिस इज अ लॉंग डक्ट एक्सटेंड फ्रॉम द कॉर्टेक्स ऑफ द किडनी. किडनीच्या कॉर्टेक्स पासून तो इनर पार्ट ऑफ द किडनी म्हणजे मेडुला पर्यंत जातो बेटा. आलं लक्षामध्ये? कुठून कुठं? कॉर्टेक्स इज द आउटर रिजन ऑफ द किडनी. आउटर रिजन ऑफ द किडनी मधून तो कलेक्टिंग डक्टचा जो पार्ट आहे किंवा ती नलिका आहे ती मधल्या दिशेकडे येते. म्हणजे याचा अर्थ ती चालली बेटा कॉर्टेक्स कडून मेडुलाकडे. ठीक आहे बेटा. चला, लार्ज अमाउंट ऑफ वॉटर कुड बी रिअब्सॉर्ब्ड इन दिस रिजन. बेटा, the most important thing we just need to be understand here की सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे ऍब्सॉर्ब होतं बेटा, रिअब्सॉर्ब, वॉटर रिअब्सॉर्प्शन जे होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये कलेक्टिंग डक्ट मध्ये होतं. मग कुठून ते वॉटर घेते? आपण सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना आपल्याकडे जे फिल्ट्रेट आहे, ज्याला आपण नेफ्रिक फिल्ट्रेट म्हणतो किंवा युरिन म्हणतो, त्या युरिन मध्ये लार्ज नंबर ऑफ युजफुल सबस्टन्सेस असतात.
ऑल दीज सबस्टन्सेस आर नॉट नीड टू बी थ्रोन आउट. सर्व सबस्टन्सेस बाहेर नाही टाकायचे. मग आता ते घ्यायचे तर परत कसे घ्यायचे, तर ते कलेक्टिंग डक्ट नावाची एक डक्ट आहे, ज्या डक्ट मध्ये मोर अमाऊंट ऑफ वॉटर शुड बी रिॲब्सॉर्ब्ड. खूपच मोठ्या प्रमाणात पाणी रिॲब्सॉर्ब होतं. मग बेटा त्या फिल्ट्रेट मधून पाणी काढून घेतलं ना, तर ते फिल्ट्रेट कॉन्सन्ट्रेट होत असतं. म्हणजे त्याला आपण म्हणू तीव्र स्वरूपाचं होतं, कारण त्यातून वॉटर आपण काढून घेतलेलं आहे. लार्ज अमाऊंट ऑफ द वॉटर कुड बी रिॲब्सॉर्ब्ड फ्रॉम दिस रिजन, ह्या रिजन मधून, टू प्रोड्यूस द कॉन्सन्ट्रेटेड युनिट. युरिन कॉन्सन्ट्रेटेड होते, म्हणजे युरिन मध्ये युरिया असेल तो मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जातो आणि पाण्याचं प्रमाण कमी राहतं. ठीक आहे, अशा पद्धतीनं मग तिथं कॉन्सन्ट्रेटेड युरिन मुलांना आणि मुलींना तयार झालेली दिसते आपल्याला. एमसीक्यू साठी हा प्रश्न विचारला जातो बेटा. एमसीक्यू साठी कॉन्सन्ट्रेटेड युरिन कोण बनवतं, कशी बनवतो, कुठं बनवतं, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांना म्हणजे कन्सेप्ट सहित अंडरस्टँड झाला बेटा. म्हणजे मला म्हणायचंय काय की आपण रट्टामार पद्धत करू नये. आपण अजिबात पाठ करण्याची प्रक्रिया नाही करायची बेटा. मेंटली यू आर एबल टू अंडरस्टँड ऑल दीज थिंग्स व्हेरी क्लिअरली. आपण समजू शकतो ना, ब्रेन आपला म्हणजे अगदी वेल डेव्हलप्ड आहे. मग तुम्ही पाठ कुणी करायचं, लहान लेकरांनी पाठ करायचं. आता आपण नाहीत ना लहान, म्हणून ठीक आहे बेटा. हा प्रश्न एमसीक्यू ला येतो की लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर कुठे ऍब्सॉर्ब केलं जातं, एक ते रिजन सांगा. नंबर 2, इथे एक प्रश्न विचारला जातो की जिथं मेनी नेफ्रॉन्स ओपन होतात त्याला काय म्हणतात, तर कलेक्टिंग डक्ट उत्तर आहे. ओके, कलेक्टिंग डक्टची सुरुवात कुठून होते, तर ती सुरुवात होते बेटा आपल्या कॉर्टेक्स रिजन मधून. पुढे चला नेक्स्ट. त्यानंतर दिस सेगमेंट अलाउ द पॅसेज ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया. बेटा हा जो सेगमेंट आहे, आता सेगमेंट म्हणजे त्या भागाला म्हणत आहोत आपण, तो अलाउ करतो म्हणजे परवानगी देतो. कशाला, पॅसेजला बेटा, वहन होण्यासाठी. कशाचं, स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया, म्हणजे युरियाच्या काही प्रमाणामध्ये युरियाचं पॅसेज होतं बेटा तिथून, त्या भागातून. कलेक्टिंग डक्ट मधून काही अमाऊंट मध्ये युरिया जो आहे तो युरिया विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींनो पॅसेज होतो, वहन होतो. कुठं, इनटू मेडुलरी इंटरस्टिशियम. आता मेडुलरी माहिती आहे आपल्या सगळ्यांना की दिस इज द मेडुला रिजन. वी आर टॉकिंग अबाउट द मेडुला रिजन. आणि इंटरस्टिशियम काय आहे, तर बेटा ते काय की त्या मेडुलामध्ये असणाऱ्या ज्या टिश्यू आहेत ना, त्या टिश्यूंना आपण इंटरस्टिशियम असे म्हणतो. द टिश्यू विच इज प्रेझेंट इन द मेडुला रिजन कॉल्ड एज अ इंटरस्टिशियम असे त्यांना म्हणतो. ठीक आहे बेटा. मग हे का करायचं, टू कीप अप द ऑस्मोलॅरिटी. ऑस्मोलॅरिटी कीप अप करण्यासाठी, म्हणजे ऑस्मोल्स म्हणतो आपण त्याला, जे एखाद्या सॉल्युशन मध्ये असणारे जे काही सोल्यूटचे पार्टिकल्स आहेत त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, एखाद्या सोल्युशन मध्ये असलेल्या सोल्यूटच्या पार्टिकलचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याच्याशी असलेला रेशो मेंटेन करण्यासाठी स्मॉल अमाऊंट मध्ये मुलांना आणि मुलींनो काय एंट्री करतं बेटा, युरिया जो आहे तो एंट्री करतो आणि जातो कुठे, इंटरस्टिशियम मध्ये जातो. पुढे आता हे होते बेटा त्याचे एक्सप्लेनेशनचे मुद्दे. आता बघू आपण त्याचं फंक्शन काय. इट प्ले मेंटेनन्स ऑफ पीएच अँड आयोनिक बॅलन्स. बेटा पीएच आणि आयोनिक बॅलन्स ऑफ द ब्लड. आता रक्ताचं पीएच मी मोस्ट ऑफ द टाइम सांगितलेलं बेटा की पीएच इज नथिंग बट द हायड्रोजन पॉवर और पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. ओके बेटा. मग एखाद्या सोल्युशन मध्ये किंवा एखाद्या कुठल्याही घटकामध्ये हायड्रोजन आयनांचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करायचं आहे, तर त्या मेंटेनन्स साठी कलेक्टिंग डक्ट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. त्याचबरोबर आयोनिक बॅलन्स. बेटा काय आहे की डिफरंट टाइप ऑफ द आयन्स आर प्रेझेंट इन दॅट सोल्युशन और इन दॅट पर्टिक्युलर फॅक्टर and these ion play very important role for carry out various type of the reactions. मग या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आयन फार गरजेचे आहेत. दुसरी गोष्ट मुलांना आणि मुलींना आपल्याला अशी सांगता येईल बेटा की हे मेंटेनन्स करणं महत्वाचं. म्हणून पीएच ऑफ बॅलन्स आणि पीएच अँड आयोनिक बॅलन्स ऑफ द ब्लड बाय सेलेक्टिव्ह सिक्रेशन ऑफ हायड्रोजन आयन आणि दुसरी गोष्ट पोटॅशियम आयन. ठीक आहे बेटा. हायड्रोजन आणि पोटॅशियम
या 2 आयनांचं सिक्रिशन झालं म्हणजे तिथून बाहेर पडतात ते पाण्याद्वारे आणि मग रक्तात मिसळतात बेटा ते, आणि रक्तात मिसळल्यामुळे रक्ताचं जे काही काम आहे, रक्ताच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या नॉर्मली प्ले होतात. ओके बेटा, पुढे आता हे झाले बेटा आपण बोललोय कलेक्टिंग डक्टच्या संदर्भात. त्या पुढचा मुद्दा कोणता आहे त्याची चर्चा करू. चला पुढे आहे डक्ट ऑफ बेलिनी. आता डक्ट ऑफ बेलिनी काय आहे? काहीच नाही बेटा, किती सोपं आहे, सिंपल. कलेक्टिंग डक्टच्या बाबतीमध्ये आपण बोललो की नेफ्रॉन जिथे ओपन होतात, दिस इज दी 1 2 3 4 राईट नाउ 4 नेफ्रॉन आणि 5th नेफ्रॉन्स आर प्रेझेंट. इथं 5 नेफ्रॉनचे एक सहज दाखवले बेटा. नेफ्रॉन कुठे ओपन झाले? दीज नेफ्रॉन्स आर ओपन इनटू कलेक्टिंग डक्ट. ओके बेटा. आता कलेक्टिंग डक्ट जिथं ओपन होतो त्याच्यामुळे एक नवीन मोठी वाहिनी तयार होते आणि त्या नवीन मोठ्या वाहिनीला आपण म्हणायचं आहे मुलांना आणि मुलींना काय? डक्ट ऑफ बेलिनी. चला खाली लिहिले फ्यू कलेक्टिंग डक्ट. म्हणजे हे जे असे डक्ट आहेत ना बेटा, काही डक्ट नवीन एका मोठ्या डक्ट मध्ये ओपन होतात. उदाहरणामध्ये इथे कलेक्टिंग डक्ट, आता समजून घ्या हा कलेक्टिंग डक्ट आहे. ओके बेटा. इथून एक पुन्हा कलेक्टिंग डक्ट आलेला आहे आणि ज्या वेळेस असे कलेक्टिंग डक्ट येतात त्यावेळेस एक मोठी नलिका तयार होते बेटा आणि ह्या मोठ्या नलिकेला आपण म्हणायचं आहे डक्ट ऑफ बेलिनी. याला काय म्हणणार बेटा? डक्ट ऑफ बेलिनी. नीट लक्षात घ्या, कन्सेप्ट प्लीज समजून घ्या, गडबड अजिबात करायची नाही. नेफ्रॉन जिथे ओपन होतात त्याला कलेक्टिंग डक्ट, आणि काही कलेक्टिंग डक्ट जिथे ओपन होतात त्याला डक्ट ऑफ बेलिनी. अतिशय सोपं. इकडे येऊ बेटा पुढे. इट ओपन इनटू द कॅलिक्स. आता हे जे डक्ट आहे, जसं आपण सांगितलं होतं बेटा, कलेक्टिंग डक्ट कुठे ओपन होतात? कलेक्टिंग डक्ट तर ते ओपन होतात डक्ट ऑफ बेलिनी मध्ये. आता ही डक्ट ऑफ बेलिनी कुठं ओपन होते? हिने युरिन घेऊन कुठं जाते? तर बेटा इट ओपन्स इनटू द कॅलिक्स. कॅलिक्स माहिती आहे बेटा तुला? आपण ज्यावेळेस किडनीचं स्ट्रक्चर बघितलं त्या किडनीच्या स्ट्रक्चर मध्ये आहे, किडनीच्या स्ट्रक्चर मध्ये इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी और एलएस ऑफ किडनी ऍट द अपेक्स ऑफ द मेडुलरी पिरामिड. मेडुलरी पिरामिडचा जो अपेक्स होता, जो टोक रिजन होता, जो मेडुला मध्ये होता, त्या मेडुलाच्या रिजन मध्ये हे बघा ह्या डक्ट ऑफ बेलिनीने तिच्यामध्ये जे काही आहे युरिन, ती युरिन घेऊन जायची आहे. आता आपण किडनी मध्ये मेडुला मध्ये चाललोय, यायला लक्षात? मेडुला मध्ये आठवतं तुम्हाला? थोड्याशा नावांची उजळणी करतो. पहिला व्हिडिओ आपण बघू शकताय की आपण आता चाललो बेटा कुठे? तर मेडुलरी रिजनच्या पिरामिडला 2 पार्ट असतात. एक पिरामिडचा पार्ट आहे मुलांना आणि मुलींना, थोडक्यामध्ये आपण ते असं काढत असतो. हे बघा, हे पिरामिड असा काढलेला बेटा, हे असा. इथं जे आहे याला पेल्विस वगैरे आपण असं थोडक्यामध्ये म्हणतो. हे अपेक्स, आपला हा अपेक्स पार्ट आहे आणि हा बेसचा पार्ट आहे. तर अशा पद्धतीने मग आता ही इकडं चाललेत बेटा, ते मेडुलरी रिजन मध्ये यायला लागलेले आहेत, त्याला लक्ष द्या. त्याच्यानंतर ते कॅलिक्स मध्ये येतात, म्हणजे कॅलिक्स हा अपेक्सला असतो. त्याच्यानंतर मायनर कॅलिक्स असतात, मायनर एकमेकाला जोडले जातात, मेजर होतात, मेजर पुन्हा एकमेकाला जोडले जातात, पुन्हा एक मोठा रिजन तयार होतो, त्याला रिनल पेल्विस म्हणतात. म्हणजे ह्या गोष्टी चालू आहेत. पुढे चला. इट ओपन्स इनटू द कॅलिक्स ॲट द अपेक्स ऑफ मेडुलरी पिरामिड. लक्षात घ्या बेटा. पुढे आता पुढच्या एका इम्पॉर्टंट पार्ट कडे आपल्याला जायचं आहे. इम्पॉर्टंट आहे बेटा, तो आहे JGA. JGA जुक्स्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस. मोस्ट ऑफ द टाइम बेटा सीईटीच्या एक्झाम मध्ये ह्याचा फुल फॉर्म विचारला जातो. स्टेट बोर्डच्या ज्या एक्झाम असतात त्याच्यात सुद्धा फुल फॉर्म विचारला जातो शॉर्ट आन्सर प्रश्नांमध्ये मध्ये. तर त्यासाठी JGA, A स्टँड फॉर ॲपरेटस, J मीन्स जुक्स्टा अँड ग्लोमेरुलर, कारण त्याचा ग्लोमेरुलसशी संबंध आहे. पुढे इट इज फॉर्म्ड बाय द DCT अँड ग्लोमेरुलर एफरंट आर्टेरियोल. बेटा हा प्रश्न सुद्धा MCQ साठी मला इम्पॉर्टंट वाटतो की तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. काय म्हणलोय मी की JGA एक रचना आहे बेटा.
ऍक्च्युली इट इज अ स्ट्रक्चर, आणि ते स्ट्रक्चर 2 घटकापासून बनलेलं आहे. बेटा माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की आत्ताचा पार्ट जो इथून सुरुवात व्हायला लागलाय तो अटेन्शन पेड करणारा आहे. डेफिनेटली तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतील, त्यासाठी मी विनंती करतोय बाळांनो आपल्या सगळ्यांना की थोडंसं विशेष लक्ष द्या. चला पुढे. इट इज फॉर्म्ड बाय द डीसीटी. डीसीटी म्हणजे विचार करत बसाल तर हे बघा इथं आहे डीसीटी म्हणजे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुल, आणि याच्याबद्दल आपण लिहिला होता लास्ट कॉइल्ड पार्ट ऑफ नेफ्रॉन. नेफ्रॉनचा सगळ्यात शेवटचा कॉइल्ड पार्ट आहे डीसीटी. आलं लक्षामध्ये? चला, तर जे जेजीए नावाचं जे ॲपरेटस आहे, एक रचना आहे, त्या रचनेमध्ये देर इज अ 2 फॅक्टर्स आर इन्व्हॉल्व. तिथे 2 घटकांचा मुलांना आणि मुलींना संबंध आहे, आणि ते 2 घटक म्हणजे कोणता? पहिला डीसीटी येतो बेटा, आणि दुसरी एफरंट आर्टेरियोल. ही काय बेटा? ही आहे एफरंट आर्टेरियोल. या एफरंट आर्टेरियोल प्लस डीसीटी या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून तयार होणारी जी रचना आहे त्या रचनेला आम्ही म्हणतो बेटा जेजीए. मग एमसीक्यू ला हेच विचारलं जाईल, जेजीए फॉर्म्ड बाय कशाने तयार झाली? तर आपल्या सर्वांना उत्तर कळलं पाहिजे, डीसीटीने, आणि ती जी एफरंट आर्टेरियोल्स आहे ग्लोमेरुलसची तिच्यापासून तयार झालेलं आहे. ओके, नेक्स्ट जेजीए कंपोज्ड ऑफ. आता हे जेजीए जे आहे ना त्याच्यामध्ये मॅक्युला डेन्सा अँड जुक्स्टाग्लोमेरुलर सेल, तर ह्या 2 प्रकारच्या सेलचं इन्व्हॉल्वमेंट आहे. हे सेलची नावं सांगितली, ती भागांची नावं सांगितली, त्या भागातल्या ह्या सेल आहेत. जसं मॅक्युला डेन्सा ही मॅक्युला डेन्सा नावाची बेटा सेलची एक रचना आहे, सेलच आहे, आणि त्या सेल डीसीटी मधल्या आहे. आणि बेटा जुक्स्टाग्लोमेरुलर सेल ह्या जे सेल्स आहेत या एफरंट आर्टेरियोल मधल्या सेल्स आहेत, मॉडिफाईड सेल्स आहेत. ओके बेटा, चला तर पुढे जाऊ. पहिल्यांदा बघू मॅक्युला डेन्सा काय आहे. तर इन ईच नेफ्रॉन, प्रत्येक नेफ्रॉन मध्ये बिगिनिंग पार्ट ऑफ द डीसीटी. आता डीसीटीचा हा जो बिगिनिंग पार्ट असतो बेटा इतका, हा डीसीटीचा बिगिनिंग पार्ट म्हणजे सुरुवात होणारा पार्ट. डीसीटी जसंही लूप ऑफ हेनले, माय डिअर फ्रेंड्स, लूप ऑफ हेनले संपतो, लूप ऑफ हेनले संपल्यानंतर लूप ऑफ हेनले गेट कंटिन्यूड, तो कंटिन्यू होतो, and new part of the nephron is produced and that nephron's new part is DCT. मग डीसीटीचा बिगिनिंगचा म्हणजे सुरुवातीचा जो पार्ट आहे, मेक द कॉन्टॅक्ट विथ एफरंट आर्टेरियोल. तो जो पार्ट आहे बेटा, तो पार्ट एफरंट आर्टेरियोलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जातो. हा जो पार्ट आहे ना असा इकडे जाऊन या एफरंट आर्टेरियोलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जातो. आता इथं दाखवले, कधी कधी नेफ्रॉन बेटा ते आपल्याला किडनीवर डिपेंड आहेत की ते इकडे सुद्धा दाखवले जातात, बोमन्स कॅप्सूल इकडे. मग इकडे दाखवल्यानंतर माय डिअर फ्रेंड्स हे फिरून फिरून जाताना तो क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये जातो. आलं लक्षामध्ये? कोण कोणाच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये जाणार आहे? बिगिनिंग पार्ट ऑफ द डीसीटी गेट क्लोज कॉन्टॅक्ट विथ द एफरंट आर्टेरियोल ऑफ द सेम नेफ्रॉन. एकच नेफ्रॉन, त्याच नेफ्रॉनच्या डीसीटीचा क्लोज कॉन्टॅक्ट हा कुणाशी होतो? एफरंट आर्टेरियोलशी होतो. तर सेम नेफ्रॉनच्या कॉन्टॅक्ट मध्ये डीसीटी आणि एफरंट आर्टेरियोल येतात. ओके, चला तर पुढे. त्यानंतर बेटा सेल इन द वॉल ऑफ द डीसीटी. आता इथं आकृतीमध्ये बघू, हे बघा डीसीटी काढलाय. डीसीटीचा जो ट्यूबुल असतो ना बेटा, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुलच्या मधला भाग काढलाय आणि त्याचे वाल आहे बेटा. ही काय आहे बेटा? वाल. आणि त्या वाल मधल्या भित्तिकेमधल्या ह्या सेल्स आहेत. तर बघा, दी पर्टिक्युलर सेल विच इज कम इन कॉन्टॅक्ट विथ दी एफरंट आर्टेरियोल. मुलांना आणि मुलींनो, एफरंट आर्टेरियोलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढा भाग येतो, कुणाचा? डीसीटीचा जेवढा भाग येतो, तेवढ्याच भागातल्या सेल ह्या मॉडिफाय होतात. जसे उदाहरण मी इथं दाखवले, हे बघा मॉडिफाईड झालेली सेल नंबर 1, सेल नंबर 2,
सेल नंबर 3, दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ द सेल इन द वॉल ऑफ डीसीटी. डीसीटीच्या वॉल मध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेलचं मॉडिफिकेशन झालं. कळलं बेटा? कोणत्या सेलचं? पण सगळ्या का? नो. those cell or those part of the DCT which is close contact with the afferent arteriole. afferent arteriole च्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्याच सेलचं मॉडिफिकेशन झालं. पुढे चला बेटा. the cells in the wall of the DCT are packed more densely than the other region of the DCT. हे बघा, हे जो अदर रिजन आहे बेटा, दुसरा भाग आहे, या दुसऱ्या भागापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या पर्टिक्युलर भागातल्या सेल ज्या आहेत त्या डेन्सली पॅक्ड आहेत, म्हणजे खूपच जवळ जवळ आहेत आणि गच्च एकदम जास्त मोठ्या प्रमाणात आहेत तिथं. बाकी इकडे विरळ आहे. तर दिस इज कॉल्ड मॅक्युला डेन्सा, आणि ह्याला मॅक्युला डेन्सा असं म्हणायचं आहे. एमसीक्यू ला प्रश्न विचारला जाईल बेटा की मॅक्युला डेन्सा ह्या कुणाचा पार्ट आहे, कोणत्या सेल्स आहेत, कसा बनतो. कन्सेप्ट तर क्लिअर आहे ना? खूपच सुंदर. जर एकदा परत सांगायला सांगितलं तर मी सांगू शकेल की मॅक्युला डेन्सा इज द सेल प्रेझेंट इन द वॉल ऑफ डीसीटी. डीसीटीच्या वॉल मध्ये प्रेझेंट असलेल्या सेल आहेत ज्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये ऍफरंट आर्टेरियोलच्या आल्यानंतर मॉडिफिकेशन होऊन दॅट सेल बिकम मॅक्युला डेन्सा. चलो बेटा, आता त्याचं फंक्शन मी इथे लिहिले मॅक्युला डेन्साचं. हे आहे मॅक्युला डेन्सा डिटेक्ट करतात, शोधतात बेटा, क्लोज वॉच ठेवतात. कशावर? सोडियम आयन कॉन्सन्ट्रेशन. कशावर बेटा? सोडियम आयन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द फ्लुइड इन द ट्यूबुल. बेटा आता ते ट्यूबुल मध्ये हे जे ट्यूबुल आहे हे बघा, याला आपण ट्यूबुल म्हणणार आहे. ठीक आहे बेटा? या ट्यूबुलच्या मध्ये जे सोडियम आयनांचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिटेक्ट करायचं, ते काय वाढलं का ते कमी झालं, म्हणजे रेग्युलेट करणं. आणि जर तर त्यात काही बदल झाला असेल तर लगेच काही सिग्नल्स पाठवणं आणि त्या सिग्नलद्वारे त्याच्यात चेंजेस करणं. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ कुणाचं बेटा? तर त्या मॅक्युला डेन्सा सेलचं आहे. म्हणजे काय म्हणणार? मॅक्युला डेन्सा सेल कॅन डिटेक्ट दी Na आयन कॉन्सन्ट्रेशन. एमसीक्यू साठी हा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकण्याचे चान्सेस आहेत. आपण विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कोणते आयन हे मेंटेन केले जातात डेन्सा कडून. पुढे पुढे बेटा नेक्स्ट. त्यानंतर आपल्याला बघायचंय जुक्स्टाग्लोमेरुलर सेल. बेटा ह्या लिहिल्या इथे जुक्स्टाग्लोमेरुलर सेल. प्लीज लक्ष द्या नीट भागाकडे. ह्या एवढ्या भागातल्या सेल जुक्स्टाग्लोमेरुलर सेल आहेत. काय आहेत बघू. स्मूथ मसल सेल ऑफ द वॉल ऑफ द एफरंट आर्टेरियोल. बेटा ही एफरंट आर्टेरियोल आहे, इथं नाव लिहिलेलं आहे. त्या एफरंट आर्टेरियोलची हे वॉल आहे, इकडची. तर तिच्यामध्ये स्मूथ मसल सेल्स असतात. ते वॉल कशाची बनली बेटा? स्मूथ मसल सेल, स्नायू पेशींची बनलेली आहे. पुढे आर मॉडिफाईड इन सच अ वे, ते अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना मॉडिफाय होतात बेटा. ते काय झालेले दिसतात तुम्हाला? मॉडिफाय झालेले दिसतात. हा, तर मग ते जे स्मूथ मसल सेल आहेत वॉल ऑफ द एफरंट आर्टेरियोल मधल्या, त्या मॉडिफाईड होतात, त्यात सुधार होतो, डेव्हलपमेंट होतं. इन सच अ वे दॅट देअर सार्कोप्लाझम इज ग्रॅन्युअल. अशा पद्धतीनं त्यांचं जे सार्कोप्लाझम आहे ते ग्रॅन्युलर बनतं. आता हे सार्कोप्लाझम काय आहे कदाचित नाही माहिती तुम्हाला. बेटा सार्कोप्लाझम इज लाईक अ सायटोप्लाझम. आम्ही काय करतो, जी सामान्य जनरल सेल असते त्या सामान्य जनरल सेल्सला वी कॉल देम, आपण त्यांना सायटोप्लाझम असं म्हणतो. पण सायटोप्लाझम लाईक सबस्टन्स फाउंड इन दी मसल सेल. मसल सेल स्नायू पेशीमध्ये असलेलं जे काही लिक्विड सबस्टन्स आहे सायटोप्लाझम सारखं, त्याचं फक्त नाव बदललं, त्याला सार्कोप्लाझम असे म्हणू. ते सार्कोप्लाझम बनतं बेटा ग्रॅन्युलर. ग्रॅन्युलरचा मराठीमध्ये अर्थ होतो कणमय, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिकल्स दिसणार आहे. पुढे
दीज सेल्स कंटेन डार्क ग्रॅन्युल. हे जे बेटा इथे जे सेल्स दिसायला लागले, ज्या सेल्सला आपण जी सेल असं नाव दिलेलं आहे, जुक्स्टाग्लोमेरुलर सेल, त्या सेल मध्ये मुलांना आणि मुलींनो त्या सेलच्या सार्कोप्लाझम मध्ये तुम्हाला डार्क ग्रॅन्युल्स दिसतील, म्हणजे ब्राईट कलरचे असे एक ग्रॅन्युल्स याने छोटे छोटे कण दिसतील. ठीक आहे बेटा. ऑफ इनएक्टिव्ह रेनिन, आणि ते जे कण आहेत ती इनएक्टिव्ह रेनिन आहे, म्हणजे रेनिन सबस्टन्सला प्रोड्यूस करणारे ते कण आहेत. वाक्य नीट लक्षात घ्या. इथं एमसीक्यू होतो. आता आपण किडनी मध्ये आहोत, तर किडनीने, नेफ्रॉन हा किडनीचा पार्ट आहे, त्यातल्या त्यात आपण हे जे बघतोय आता सगळं किडनीच्या आत आहोत, म्हणजे किडनीने इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये रेनिन किंवा रेनिन तयार करते. हा एक इम्पॉर्टंट एमसीक्यू असतो. पटकन रेनिन म्हणलं का किडनी लक्षात यावं. दीज सेल्स कंटेन द डार्क ग्रॅन्युल ऑफ इनएक्टिव्ह रेनिन, आणि त्याला प्रोरेनिन असे म्हणावे. आलं लक्षामध्ये बेटा, प्रोरेनिन. आता हा इनएक्टिव्ह रेनिन काय आहे बेटा? इनएक्टिव्ह म्हणजे काय? अक्रियाशील, कार्यान्वित नसणारा. रेनिन हे काय आहे? तर रेनिन इज अ नेम ऑफ एन्झाईम. तो एक प्रकारचा प्रोटीन सुद्धा असू शकतो, तो एक एन्झाईम पण म्हणून काम करतो. तर त्याला प्रोड्यूस करणारे, त्याला सिक्रीट करणारे ग्रॅन्युल्स, छोटे छोटे कण आम्हाला त्या सार्कोप्लाझम मध्ये दिसतात. पुढे त्यानंतर बेटा आता त्याचे फंक्शन्स बघायला जाऊ. दीज सेल्स सेन्स द फॉल इन द GFR. आता ह्या सेलचं काय काम आहे? या जी सेल्स आहेत बेटा, या जी सेल्स आहेत हे काय करतात? फॉल करतात, म्हणजे त्याला सेन्स करतात, म्हणजे जाणीव करून देतात बेटा. कशाची? GFR ची. GFR ज्यावेळेस फॉल होतो, म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेट रेट, प्रति मिनिटाला बोमन्स कॅप्सूल मधून कॅप्सुलर स्पेस मध्ये किंवा रिनल ट्यूबुल मध्ये किती फिल्ट्रेट निर्माण होतं. वाक्य पुन्हा एकदा, ग्लोमेरुलर फिल्ट्रेट रेट म्हणजे प्रति मिनिटाला किती फिल्ट्रेट तयार होतं. तो जो रेट आहे, तो रेट जर कमी झाला बेटा, फॉल. दीज सेल्स म्हणजे ह्या जे सेल्स आहेत, जी सेल काय करतात? सेन्स करतात, जाणीव करून देतात. फॉल इन द GFR कमी झाल्याची जाणीव करून देतात. 125 पेक्षा कमी नको. कळलं? मग ते कुणाकडून कळतं आम्हाला GFR कमी झाला? या सेल सांगतात. ओके, चलो सर, हे GFR चा फुल फॉर्म काय आहे? तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेट रेट. ग्लोमेरुलेस मधून फिल्ट्रेट जे निर्माण होतं त्याचा रेट म्हणजे GFR. नंबर 2, इट सिक्रेट द एन्झाईम रेनिन. त्या जे सेल्स आहेत ना बेटा, एक एन्झाईम सिक्रेट करतात. सिक्रेट करणे म्हणजे तयार करणे होय. त्याचं नाव आहे रेनिन, आणि तो रेनिन काय करतो बेटा? त्याचं फंक्शन कंट्रोल करतो ब्लड प्रेशरला. म्हणजे ब्लड प्रेशर जे आहे ते ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचं काम मुलांना रेनिन करायचंय. आणि रेनिनचा इतिहास इथून सुरुवात झालेला आहे, म्हणजे जुक्स्टाग्लोमेरुलर सेल पासून. पद्धतशीर एकदा वाचलात आणि पद्धतशीर एकदा पुन्हा व्हिडिओ बघितलात की नक्की आपला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. पुढे आता चाललो, हे मॅक्युला डेन्सा आताच बघितलेल्या सेल्स आहेत बेटा, हे इथल्या DCTच्या. आणि जी सेल, एफरंट आर्टेरियोलच्या सेल, फॉर्म्स, हे दोघ जण एकत्र येऊन एक नवीन रचना तयार होते, त्याला JGA, जुक्स्टाग्लोमेरुलर ॲपरेटस असे म्हणतो. त्यानंतर बेटा JGA प्ले करतं इम्पॉर्टंट रोल इन द ब्लड प्रेशर रेग्युलेशन इन द किडनी. म्हणजे जे ब्लड प्रेशर आहे ते ब्लड प्रेशर मेंटेन करायचं काम, ब्लड प्रेशरला मेंटेन करायचं किडनीमध्ये, तर हे दोघांनी मिळून करायचं आहे जुक्स्टाग्लोमेरुलर ॲपरेटसने. आणि त्या जुक्स्टाग्लोमेरुलर ॲपरेटस मध्ये आपल्याला माहिती आहे, आपण दोन्ही पण शिकलो, जी सेल्स आहेत आणि मॅक्युला डेन्सा आहे. ठीक आहे बेटा. तर अशा पद्धतीने हे आपलं जो पार्ट होता तो आपला पार्ट नक्कीच तुमच्यासाठी प्रचंड इझी झालेला आहे बेटा. अगदी व्यवस्थितरित्या आपल्या नोट्समध्ये ह्या आकृत्या मी इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. तर आय होप दॅट की आपला जो कन्सेप्ट आहे तो अगदी बेसल लेवलला, एकदम ग्राउंड लेवलला टोटली क्लिअर आहे असं कन्सिडर करायला अजिबात हरकत नाही. ठीक आहे माय डिअर स्टुडंट. तर आपण थांबू मग, आणि पुढील व्हिडिओ सेक्शनमध्ये आपण एका नवीन भागासह तुमच्या पुरा भेटीला येणार आहे.
तोपर्यंत गॉड ब्लेस यू ऑल अँड हॅव अ ग्रेट डे बेटा.